आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर, आराध्या ओळखलात का? नमस्कार. असू दे. आराध्या देसाई. हो. तू इथे कशी काय पण? मी सर जरा कामासाठी आले होते. कसे आहात तुम्ही? अरे मी बरं आहे. तू कशी आहेस बाळा? बरी आहे. बापरे, किती वर्षांनी भेटलो आपण. हो. आणि तू शाळेत होतीस तशीच आहेस अजूनही. खरंच सर? काय ग, स्वतःवर विश्वास नाही तुझा? नाही म्हणजे आजवर होता, पण म्हणजे आता नाहीये. काय ग आराध्या, अगे स्वतःवरच विश्वास नाही ठेवला तर आयुष्यात पुढे कशी काय जाणार तू? सर खरंच कळत नाहीये. म्हणजे आयुष्यात जिथे होते ना मी तिथेच थांबले. पुढे जाता येत नाहीये, मागेही. हे सगळं एक सांगू, असं काही झालं ना बाळा की स्वतःला जरा पडताळून बघायचं. काही नाही, शांत बसायचं आणि स्वतःलाच प्रश्न विचारायचे. सर पण तरीही त्या प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत तर? मी शाळेत काय सांगायचो नेहमी, आठवतंय? प्रश्नात कधी अडकायचंही नाही आणि उत्तरं जरी सापडली तरी थांबायचंही नाही. म्हणजे सर? म्हणजे अगं काही झालं तरी थांबायचं नाही, चालत राहायचं. पण प्रश्न आता माझ्या न्यायाचा आहे. ही लढाई माझ्या न्यायासाठी आहे. मला खरंच कळत नाहीये, हे शिवधनुष्य जे मी उचललंय ते खरंच मला पेलणार आहे का? आराध्या, एक सांगू बा, जेव्हा तुमची लढाई न्यायाची आणि न्यायासाठी असते ना, तेव्हा असा कधी विचारच करायचा नाही. आपल्याला जे जे काही म्हणून शक्य आहे ना ते सगळे प्रयत्न करायचे फक्त न्यायासाठी. आणि न्याय आणि अन्यायाच्या लढाईमध्ये कायम विजय हा न्यायाचाच असतो, लक्षात ठेव. पण या लढाईत आपल्याकडून कुणावर अन्याय होणार असेल तर? आपण आपला न्यायाचा मार्ग सोडायचा नसतो कधी. आणि युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं की नाही? सर खरंच खूप बरं वाटलं आज तुमच्याशी बोलून. मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. आणि एक सांगतो तुला आराध्या, अन्याय सहन करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं प्रतिनिधित्व करते असतो. त्यामुळे जर तुला न्याय हवा असेल ना तर कधी कधी लक्ष्मी नाही, चंडिका, दुर्गा बनायची गरज असते, है ना? आणि ती तू होशीलच, मला खात्री आहे. आणि बाकी काय, माझे आशीर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी काय. सर पुन्हा कधीही माझं मन जेव्हा असं कच खाईल ना तेव्हा तुमचे शब्द मला नेहमी आठवतील आणि मी पुन्हा नव्याने लढायला तयार होईन. माझा शब्द आहे. आता खरी माझी विद्यार्थिनी शोभते असतो. येऊ मी सोडते तुम्हाला. कुठे जायचं? नाही, मी जाईन. मी आता काय म्हणालो, थांबायचं नाही, चालत राहायचं. तू तुझी काळजी घे आणि लवकर घरी जा, आई वाट बघत असेल. हो सर. येऊ. तुम्ही काळजी घ्या. बाय बाय बाय. इशिता. येस. एक मिनिट ये ना. एक्सक्यूज मी. काय सांगताय? लेन्स लागत नाहीये, मी काय करू? रिलॅक्स. तू शांतपणे ट्राय कर. नाही होते ऍडजस्ट सगळं करून जाईल. म्हणजे ट्राय कर परत, बघ एकदा. टेन्शन आलंय. श्रेयस आलाय.
मिस्टर श्रेयस सरनाईक. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्ही इथे? येस. आणि ऍक्च्युली आम्हाला 2 सरप्राईज मिळाले आहेत आज. 2 सरप्राईज? हो. अरे तू इथे? तू इथे झालात ना तुम्ही पण सरप्राईज. या तुलाही इथेच यायचं होतं. अरे मी काय करणार, शनायाने हा वेन्यू फायनल केला होता आणि रोहनने हा व्हेन्यू फिक्स केला आणि तो अजून आलाच नाहीये. शनाया पण आली नाहीये. व्हॉट अ कोइन्सिडन्स. ग्रेट. इशिता, मी काय म्हणते, आपण निघूया. हॅलो मिस अनुष्का. हॅलो मिस्टर श्रेयस. श्रेयस प्लीज जॉइन अस. येस. या शुअर प्लीज. इशिता, आपल्याला निघावं लागेल, अर्जंट कॉल प्लीज. बाय द वे, थँक्यू फॉर युअर कंपनी. सी यू सून मिस अनुष्का. नशिबात असेल तर भेटूया. बस बस. एक्सक्यूज मी, चेंज द प्लेट्स प्लीज. श्राऊ, मगाशी तू कमाल मॅनेज केलंस. कमाल. अगं पण मी काय केलंय? अगं, तू जर त्या श्रेयसचं लक्ष डायव्हर्ट केलं नसतंस ना, मला इतकी भीती वाटत होती की आता आपण एक्सपोज झालो. थँक्यू सो मच. ते आहेच ताई, आपण इथे वाचलोय पण दुसरीकडे अडकणारच आहोत ना. आय नो. तू नम्रताने जो शनाला मेसेज केलाय अक्षयच्या फोनवरून त्याबद्दल बोलतेस ना. हो. पण यु नो, आय नो ते कधी ना कधी कळेल. पण नम्रताने तो मेसेज केलाय हे कधीच नाही कळणार. सो डोंट वरी. ऍक्च्युली व्हॅलिड पॉइंट. दॅट रिमाइंड्स मी, नम्रताला एक काम सांगितलंय. यशोधरा सरनाईक साठी एक खास पार्सल पाठवलंय. व्हॉट? अनुष्का, नो अनुष्का नाही, दिस टाइम आराध्या देसाई कडून. हो. अँड आय रिअली विश की ती ते पार्सल ओपन करत असताना तिचे एक्सप्रेशन्स बघायला मी तिच्या समोर असते. मजा आली असती. सिरियसली. खरंय ताई. खरं सांग, तू शनायाला बोलवलंच नाहीस ना? मी काय बोलावणार आहे. हा डिनरचा प्लॅन शनायानेच केला होता आणि तीच आली नाही. मी तिला फोन केला. मग काय म्हणाली? डाएट सुरू आहे, डिनर करत नाही. नाही रे, ती म्हणाली की तिला माझ्या फोनवरून मेसेज गेलाय की मी डिनर कॅन्सल केलाय असं. तू बरा आहेस ना? काय चाललंय तुझं? तूच मेसेज केलायस आणि तुझ्या लक्षात नाहीये? नाही, मी मेसेज केला नाही, पण मेसेज माझ्याच फोनवरून गेलाय ते नक्की. हे बघ, तिने स्क्रीनशॉट पाठवलाय. म्हणजे शनयानी हा प्लॅन केला. तुला इथे यायला सांगितलं पण ती आलीच नाही कारण हा मेसेज तिला गेलाय तुझ्या फोनवरून, पण तू हा मेसेज केला नाहीयेस. अरे पण म्हणजे कोणीतरी हा मेसेज पाठवलाय ना तिला. कोणी पाठवलाय? कोणावर संशय आहे का? नाही रे श्रेयस, मलाच काही कळत नाहीये. पण हे असं कोण करेल? असं कोणीतरी ज्या व्यक्तीला तू आणि शनया भेटायला नको आहात. आणि अशी व्यक्ती कोण असेल? जाऊ दे, कदाचित कोणीतरी प्रँक केला असेल. तू स्ट्रेस घेऊ नको, सोड. नाही श्रेयस, नाही. हे सगळं काय जे विचित्र घडतंय ना, त्यामुळे मला कळत नाही की खरं काय आणि भास कुठले. श्रेयस, श्रावणी गेली ना तेव्हा तिच्या किती इच्छा अपूर्ण असतील रे. हे बघ, तू इमोशनली या सगळ्याचा विचार करतोयस म्हणून तुला असं वाटतंय, पण माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाहीये. असं काही नसतं रे बाबा. विश्वास नसला तरी तो ठेवावा लागतो.
तू जरा रिलॅक्स हो, हा विषय सोडून द्या आता. आपण खाऊ काहीतरी. हा, एक्सक्यूज मी. So, how was the date? काका नका विचारू. आज आम्ही थोडक्यात वाचलोय, नाहीतर आज म्हणजे काय झालं? Is anything serious? हो सिरियसच. आणि या सगळ्याचं क्रेडिट खरं तर श्रावला जातंय. आज श्रावने मला वाचवलंय आणि आपल्या प्लॅनला सुद्धा. नाही काका, असं अजिबात नाही. हिचा आपला उगाच. उगाच? काका काय झालं मी सांगते. तुम्हाला आपला प्लॅन तर माहिती होता ना. त्यानुसार आम्ही रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो. पण नेमकं मला लेन्सचा इतका त्रास व्हायला लागला ना. आणि ऍक्च्युली ना हिने लेन्स काढली आणि तेवढ्यात तिथे श्रेयस आला. What? श्रेयस? हो. तो तिथे कसा आला? तो म्हणाला की त्याला त्याच्या कुठल्या तरी मित्राला भेटायचंय. अगं पण तुला विदाऊट लेन्स त्यांनी पाहिलं तर नाही ना? नाही काका, त्याने जर पाहिलं असतं तर आत्ता मी इथे असते का? हा तेही बरोबर आहे, पण तेच तर म्हणते की त्यावेळी नेमकी श्राऊ आली आणि तिने व्यवस्थित मॅनेज केलं. तिने त्याचं लक्ष डायव्हर्ट केलं आणि तेवढाच वेळ मग मला ऍटलिस्ट लेन्स मॅनेज करायला मिळाला. काका काय झालं? तुम्ही कसला विचार करताय? श्रावणी, आराध्या, आपलं मिशन खूप मोठं आहे, त्यामुळे त्यात रिस्कही तितकीच मोठी आहे. एक जरी चूक झाली तरी जीव धोक्यात घातल्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, सावध राहावं लागणार आहे. हो काका. तुम्हा दोघींचं एकमेकींवरती इतकं प्रेम आहे ना की संकट सुद्धा तुमच्यापर्यंत विचार करून येतील. आपण एका मागोमाग एक वार करत चाललोय, अर्थात पलटवार होणारच. बघू, जे काही होईल ते मी आहे सांभाळून घ्यायला. पण आपल्याला सावध राहावं लागणार आहे आणि काळजी घ्यायलाच लागणार आहे. काका खरं तर या सगळ्यासाठी ना तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. तुमचा आमच्यावर इतका विश्वास आहे ना, म्हणून हे सगळं शक्य होतंय. हो ना श्राऊ? अगं बाळा, मानायचे तर त्या देवाचे आभार माना. माझे कसले मानताय? बरं, तुमची आंटी म्हणत होती उद्या कसली तरी पूजा आहे. पूजा नाही, ऍक्च्युली आईने एक नवस केला होता. तर आम्ही ठरवलं की उद्या सकाळी अगदी पहाटेच आपण देवळात जाऊया. ओके. श्राऊ, उद्या आपल्याला सकाळी लवकर उठावं लागेल. हा हो हो ताई. काय? व्हॉट इज रॉंग विथ यू? हा, उभी काय? हे काय? फेकून दे. हे काय शोला लावायचंय का आपल्याला? रपेश कुठून आणलं हिला? संजय, संजय, काय सीसीटीव्ही फुटेज पाहिला का? Who's that person? कोण आहे? मॅडम शांत व्हा. मी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. कोण आहे? त्या माणसाने ना जो हेल्मेट घातलं होतं, अहो त्याचा चेहरा व्यवस्थित दिसलाच नाही. हो म्हणजे पोलीस काय तो स्वतःचा चेहरा स्वतः ओळखू शकणार नाही. आता आम्ही काय करायचं? वाट बघायची की तो माणूस आमच्या समोर येईल आणि म्हणेल हो आम्ही आहोत, आम्ही आहोत. हा पण मॅडम तो माणूस असेल कशावरून? What is wrong with you? काय बोलतोयस? मॅडम त्या देसाईच्या मुलीचं भूत वगैरे. तिचं नाव घ्यायचं नाही या घरात, सांगितलंय ना. What is wrong with you? यशोधरा, कुणाचं नाव घ्यायला बंदी आणता या घरात? ही मिडल क्लास मेंटॅलिटी कधी जाणार तुझी? सतत आमचं बोलणं चोरून ऐकायची सवय कधी जाणार अरविंद? एवढं कॉन्फिडेन्शियल काही बोलायचं असेल ना तर त्याची चर्चा हॉलमध्ये नसते करायची, आत करायची. काय? एक्सक्यूज मी, आम्ही आमच्या घरात कधी कुठे काय करायचं हे तू नाही सांगायचं अरविंद, प्लीज. नाही बरोबर आहे तुझं, पण ह्या घरात कुणाचं नाव घ्यायचं नाही हे मला कळलं तर फार बरं होईल ना. एक्सक्यूज मी, आम्ही कुठे असं काय म्हटलंय? कुणाचं नाव घ्यायचं नाही असं आम्ही काहीच म्हटलेलं नाहीये. आम्ही त्याला सांगत होतो की घरात शुभ कार्य आहे तर अशुभ गोष्टींची नावं घ्यायची नाही. अशुभ गोष्टी? यशोधरा, आता तू म्हणालीस ना की तिचं कुणाचं मला माहित नाही पण नाव घ्यायचं नाही म्हणून. बरं ठीक आहे. बरं, ती अशुभ गोष्ट म्हणजे कुठली? अहो ती गोष्ट म्हणजे अहो ती मांजर 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 अहो मांजर आडवी गेली ना, मांजर आडवी गेली ना, कसं ते अपशकुन होतं ना, ते आम्ही बोलत होतो. मूर्ख आहेस तू. नॉनसेन्स.
अरे अंधश्रद्धेवर कसला विश्वास ठेवता तुम्ही? शुभ म्हटलं की शुभ होतं, अशुभ म्हटलं की अशुभ होतं, असं काही असतं का? अरे अशुभ जरी नाही बोललो ना तरी घडायचं ते घडतं, ते घडायचं थांबतं का? जे घडायचं आहे ना ते घडणारच बाळा. नियती कुणासाठी थांबत नाही. त्यांच्या समोर हा विषय अवॉइड करायचा तर हे जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवत आहेत. थांबा थांबा. यशोधरा, मला माहितीये तुझं चित्त थाऱ्यावर नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा आपल्या हातात काही नसतं ना तेव्हा तो वर बसलाय ना त्याची सत्ता चालते. त्याच्यावर विश्वास ठेवला ना तर संकट येत नाहीत असं नाही, पण त्याची धार बोथट होते. आई प्लीज, आम्हाला ते देवदेव करणं जमणार नाहीये आणि तूही करू नकोस. अगं देवदेव नाही का करत आहे मी, पण एकदा तरी त्याच्या पायावर डोकं ठेव. आम्ही अहो आई, मॅडम कशा काय देवळात येतील? संजय, आई सा मी बोलतेय ना, मग मध्ये मध्ये बोलायचं नाही. आणि यशोधरा, उद्या सकाळी मी देवळात जाते आणि तू माझ्या बरोबर येतेस. आई तुला जायचंय तुझा, आम्ही ड्रायव्हरला सांगतो. लग्न ड्रायव्हरच्या मुलाचं नाहीये, तुझ्या लेकाचं आहे. तेव्हा कार्य जर व्यवस्थित पार पाडायचं असेल ना तर तुला देवाची प्रार्थना करायला हवी. कळतंय तुला? सगळं व्यवस्थित होणार आहे बाळा. आता आईचं ऐकण्यात दोन फायदे आहेत. एक म्हणजे हा विषय वाढणार नाही, आणि दुसरं म्हणजे सगळ्यांचं या विषयाकडे दुर्लक्ष होईल. फाईन, ठीक आहे आई, आम्ही तुझ्या बरोबर उद्या देवळात येऊ. अरे पूजेचं सामान मी आणतो, तुम्ही व्हा पुढे. ये बाबा लवकर. सावकाश रे. तू सावकाश सर. कशासाठी मग एवढा खटाटोप करायचा आहे? कशासाठी ते नंतर कळेल तुला, बघ. पाणी वगैरे हवंय का? नको. श्रेयस, तिला घेऊन देवळात जा. जरा एक फोन करायचा, तो करून आम्ही आलो. ओके. पण लवकर ये. कोर्स इथपर्यंत आले नाही. तुझी गरज आहे तिथे. अहो शमिकाला शेवगा आवडतो ना, म्हणून म्हटलं इकडे येऊन घ्यावा जरा. एवढी भाजी कशाला? द्या तिकडे माझ्याकडे. किती ऊन आहे. असू दे. म्हणून आम्ही तुला नेहमी सांगतो की गॉड, व्हॉट इज रॉंग विथ यू पीपल? भाई मास्तर, पाहिले कोण आहे तो? कोण आहे म्हणून काय विचारताय? फार मोठे व्यावसायिक. यशोधरा सरनाईक. नाही नाही, टीव्हीत असतात. टीव्हीत म्हणजे काय? तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे बघितले असाल टीव्ही वरती. तर नमस्कार नमस्कार. बाई नाही, सारी सारी लागलं का? संजय, म्हणून आम्ही तुला नेहमी सांगतो गाडी VIP गेट जवळ थांबवत जा, म्हणजे अशा
डाऊन मार्केट लोकांशी संबंध येत नाही. मार्केट बाई इथं पलीकडे गेलात ना, माझ्या मुलाचं दुकान आहे तिकडं, तर तुम्ही ती भाज्यांची यादी द्या मला, मी देते तुम्हाला. शेवगा नव्हता ना बाई म्हणून आले. एक्सक्यूज मी, प्लीज थांबा जरा. आम्ही काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही सांगू नका आम्हाला प्लीज. हो सारी म्हटलं ना मी, धक्का लागला म्हणून असं. अशाल तर ताई जाऊ दे, चला नाही जाऊ दे नाही मास्तर, मला उशीर होतोय आपल्याला, चला. मला सांगा एवढ्या का चिडल्या? अहो यांचं वय वय म्हणजे या वयाला काय आहे ना, एवढे रागू नये हो, तब्येतीला त्रास होतो नाही का? होय, होय. मग इतका राग बरा नाही बाई. आणि मी तुम्हाला सारी म्हणलं, माणूस आहे ना, येता जाता लागतो बाई धक्का. क्वाइट किती बोलताय, आम्ही बोलतोय का तुमच्याशी? आणि बाय द वे तुमच्यासारख्या लो क्लास लोकांना एंटरटेन करण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. ओके संजय, लेट्स गो. थांबा. काय म्हणल्या? अरे काय म्हणजे लो क्लास म्हणजे हे नव्हतात आपल्याला त्या. हो बाई हिडवता कसं तुम्ही आम्हाला? हा? एक तर बाई मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, हा, तरी तुला आहो जावो करते. आणि तुझं काय येते क्लास आणि मार्केट बिरकेट? आमच्या मास्तरांचा पण क्लास आहे. त्या क्लासचा काय संबंध येते? नाही का? तर तो क्लास वेगळा. जर थांबा यशोधरा मॅडम, हा एवढा माल दाखवू नका तुम्ही, कळलं का? पैशाने सगळं विकत घ्याल हो, पण माणूस की संस्कार ते कसे विकत घेणार आहात? ते मुळातच असावे लागतात. किती बडबड करताय तुम्ही? घरी काही कामं नाही आहेत का? का स्वतःचा आणि आमचा वेळ वाया घालवताय? आम्हीच. संजय सॅनिटायझर. अच्छा सॅनिटायझर, वा वा वा. बघा म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांचा धक्का लागला म्हणून हात सॅनिटायझर स्वच्छ करतायत. जंतू म्हणतायत आपल्याला. हो संजय, या सामान्य लोकांचं काही नुकसान झालंय ना, त्याची भरपाई करून दे आणि हकलून दे यांना. कुणाला हकलून देते का? आम्ही इथंच उभं राहणार बाई, दिवसभर उभं राहणार. एक तर आमचं असं नुकसान केलं आणि वर दादागिरी करते का? दादागिरी? रिअली? एक्सक्यूज मी, तुमच्यासारख्या लो क्लास डाऊन मार्केट लोकांची ही नाटकं आम्हाला चांगलीच माहिती. श्रीमंत लोकांना धक्का मारायचा आणि नंतर त्यांच्याकडनं पैसे उकळायचे. बाई आम्ही गरीब आहोत पण इमानदार आहोत, तुमच्यासारखं नाही डाव मोठं लक्षण खोटं बाई. आणि यशोधरा मॅडम, ही जी काय मिजाज दाखवताय ना तुमची श्रीमंतीची, ती आमच्यासारख्या गरीब मिडल क्लास लोकांच्या जीवावरच दाखवताय. मग काय तर तुमचं घर, तुमचे व्यवसाय, तिथं कोण काम करतं? आमच्यासारखी साधी माणसंच काम करतात. बरोबर अगदी बरोबर बोललात तुम्ही. हो यशोधरा मॅडम, हे सगळं जग जे चालतं ना, ते आमच्यासारख्या श्रमिकांच्या मेहनतीवरच. लक्षात ठेवा, एवढी मिजाज करू नका तुम्ही. हा हे गर्वाचं घर तुमचं आहे ना, कधी खाली येईल आणि दानकन जमिनीवर आदळला कळणार सुद्धा नाही. तुम्ही आदळू दे बाई. एक्सक्यूज मी, द यशोधरा सरनाईक म्हणतात आम्हाला. आम्ही कुणावरही अवलंबून नसतो. आमच्या फॅक्टरीज आणि कंपनीज आहेत ना, म्हणून तुमच्यासारख्या मिडल क्लास लोकांना कामं मिळतात. बघा अरे 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 अरे, अहंकार. हे बघा, हा जो तुमचा खुजा अहंकार आहे ना, तो एक ना एक दिवस मोडून पडणार, नक्कीच मोडून पडणार. मग डोळे उघडतील तुमचे. आणि हे बघा, तुमच्या या पैशाने ना सगळं काही विकत घ्याल हो तुम्ही, पण सौजन्यशीलता कुठून घ्याल? ती असायला हवी ना, ती कुठून आणणार? ह्या गॉड रिअली आता ही फडतूस मिडल क्लास माणसं आम्हाला शिकवणार. संजय लेट्स गो, यांचा वाराही आम्हाला नकोय. ए यशोधरा, तू पण लक्षात ठेव, सगळ्या दुनियेला माहितीये स्वतःच्या मुलासाठी लक्ष्मी सारखी सून हवी आहे तुला, पण नाही तुला आमच्यासारखीच ती काय बाई कोणची क्लास? मिडल क्लास म्हणते. मिडल क्लास मुलगी दुर्गा म्हणून तुझ्या घरात आली ना, आणि तुझा माज, श्रीमंतीचा सगळा माज उतरवला तर आशालता नाव नाही लावणार बाई. गॉड, ही मिडल क्लास माणसं ना, संधी मिळाली की याप. संजय लेट्स गो. हे काय केलं मास्तर? शिवी दिली? काय शिवी काही दिलेली नाही हो, तर राहू देत. चला तुम्ही ना शांत राहा, उगाच चिडचिड करू नका. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही जे काय बोललात ना, देव करो तसंच होऊ दे. या यशोधरा मॅडमला ना जन्माची अद्दल घडलीच पाहिजे. याच्या अहंकाराचा कणा मोडणारा कोणीतरी आलंच पाहिजे. आणि येणार मी सांगतो. येणार ना, सारखं क्लास आणि मिडल क्लास. अरे उचलून दे ना. अरे शेवगा घेतला बाई तुझ्याकडे एवढा? बाई असं करता बाई तुम्ही, देतात ना ते, घेतलं ना त्यांच्याकडनं शेवग्याच्या शेंगा मी. मग श्राऊ, आई बाबांना घेऊन पुढे हो, मी आलेच. आणि तू? अगं मी प्रसाद घेऊन येते. बरं, पण लवकर ये. हा हो आलेच. चल.
एक मिनिट मामा काय झालं? यशोधरा अशी कशी काय पडलीस तू? ती ती कोण? तिने तुला धक्का मारला का? हा धक्का? नो, आय एम फाईन. आम्ही ठीक आहोत. थँक्यू. प्लीज. यशोधरा तुला काही लागलंय का? मी तुला पाणी आणून देऊ का? आय एम फाईन अरविंद. आय सेड आय एम फाईन. आमची सँडल तुटली आहे म्हणून पडलो आम्ही. इट्स ओके. प्लीज. आपण देवळात जाऊया. येस मामा. अक्षय आम्हाला भास तर नाही ना झाला? भास कसा असेल? नाही पण ती मुलगी ती अगदी श्रावणीच. नो आम्हाला खरंच भास होतोय किंवा समहाव आम्हाला गिल्टी वाटतंय. पण गिल्टी का वाटतंय आम्हाला? नाही, हे गिल्ट आम्हाला आमच्या मनातून काढावंच लागेल. येस, कम व्हॉट मे. यशोधरा कुणाला बघून इतकी घाबरली? आजवर यशोधराच्या चेहऱ्यावर एवढी भीती मी कधीच पाहिली नव्हती. यशोधराचा अस्वस्थपणा, भीती, हॉस्पिटलचं प्रकरण, या सगळ्यांचा संबंध आता कुणाला बघून घाबरली तिच्याशी तर नसेल? Yes! श्रेयस, आर यू ओके बेटा? अरे काय रॉंग विथ यू? आग विझवायची काय गरज होती? अहो मम्मा, मी आग विझवली नसती तर त्या मुलीचा जीव गेला असता. That was not your concern. And who's that stupid girl? हा? मूर्ख आहे का ती? एवढं कळत नाही ओढणी जळते? अहो तिला कळलं असतं तर मी येऊन आग विझवायची गरज पडली असते का? And now where is she? हा? तू तिला आगीपासून वाचवलंस. साधं थँक्यू म्हणायला थांबली नाही ती. She just ran away. मग तिने थँक्यू म्हणावं म्हणून मी मदत नाही केली तिची. आणि अहो घाबरली असेल, तिला कळलं नसेल काय करायचं, ती पळून गेली. अंडरस्टँड? तुला साधं खर्चटलं तरी आम्हाला स्ट्रेस होतो. माझं शहाणं वाळते. बघू तुझा हात दाखव आधी. हात दाखव. आई, आजी तू म्हणतेस की नाही, प्राणी सुद्धा आपला स्वभाव सोडत नाहीत, मग आपण कसा सोडायचा? अगदी बरोबर आहे बघ. आणि कोणीतरी सुपर हिरो येऊन दुसऱ्याची मदत करेल म्हणून आपण वाट बघत कसं बसणार मम्मा? आजपर्यंत मी सांगितलेल्या गोष्टी नुसत्या ऐकल्या नाहीयेस तू, तर आपल्या वागणुकीतून दाखवलंयस. सुपर हिरो आहेस माझा तू. आजी, आणि फक्त ही गोष्ट नाहीये, ती दुसरी गोष्ट तू सांगितली होतीस बघ ते. इनफ. हे सगळं आता गरजेचं आहे का? नमस्कार करूया आणि पटकन जाऊया डॉक्टरकडे. यू नीड फर्स्ट एड. अहो मम्मा, एवढं काही झालेलं नाही. श्रेयस, नथिंग डुईंग. ओके. गुरुजींना देते. गुरुजी, डोंट वरी. आजवर आम्हाला कधीच तुझ्याकडे काहीही मागावं लागलं नाही. आजही तुझ्या समोर उभ्या आहोत कारण आमच्या आईचा आग्रह. खरं तर आम्ही इथे येऊन तुझी
तुझी माफी मागावी असं आम्हाला तरी नाही वाटत की आमच्या हातून काही घडलंय. आम्ही जे केलं ते आमच्या मुलांसाठी, त्यांच्या चांगल्यासाठी. आम्ही जे काही वागलोय त्याचा आम्हाला अजिबात पश्चाताप नाहीये. अनेक वेळा आम्ही ऐकलंय की एखादी आई जेव्हा आपल्या मुलांसाठी मोठ्यात मोठा गुन्हा करते तेव्हा देव तो गुन्हा माफ करतो. मग आम्ही जे काही वागलोय त्याच्यासाठी पण तोच नियम आहे, कारण आम्ही आमच्या मुलांसाठीच केलेलं आहे. जे केलं ते अक्षयसाठीच केलेलं आहे. तेव्हा जर आम्ही जे वागलो ती चूक असेल तर तुला ती पोटात घ्यावीच लागेल. डू यू अंडरस्टँड? आय नो यू अंडरस्टँड. कसं काय सगळं लाईन अप करतो? भैरवी, हाय. हाउ लवली, व्हाट अ ब्यूटीफुल सरप्राइज. अँड समवन इज लुकिंग गॉर्जियस. रिअली? या. थँक्यू सो मच. बाय द वे, मी आज इथे मीटिंगला आले जवळपास. तुझी गाडी पाहिली मंदिराबाहेर. ओ, म्हटलं तुला फोन करू. फोन केला तो फोन उचलेस ना तू? देवळात होते ना फोन. नो वरीज. मी संजयला फोन केला. म्हटलं जुन्या मैत्रिणीला भेटू. हाउ लवली इज दॅट. ठीक आहेस ना? या. आर यू शुअर? असं वाटत तर नाहीये. तसं म्हटलं तर हो, तसं म्हटलं तर नाही. भैरवी, काय झालं? माझ्या भाच्याची म्हणजे माझ्या मुलाची एंगेजमेंट आहे. एंगेजमेंट आहे? दॅट्स अ गुड थिंग. तू इतकी अपसेट का आहेस मग? अपसेट नाहीये, पण फ्रस्ट्रेट आहे. कारण त्याची एंगेजमेंट ही एका लो क्लास मुलीशी होते आणि तेही त्यांच्या घरी. जस्ट इमॅजिन, मी तिकडे जायचे त्यांच्या घरी. नो वे. भैरवी जहागीरदार ही अशा ठिकाणी जाईल. इम्पॉसिबल. आय डोंट अंडरस्टँड भैरवी. एंगेजमेंट होते, तू थांबवली नाहीस? इट्स ऑल नॉनसेन्स. मी थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण यू नो वॉट, या अशा टाउन मार्केट लोकांची टॅकल करणं इज जस्ट नॉट पॉसिबल फॉर मी. आय नो. आता या अशा फॅमिलीतली मुलगी ही आयुष्यभर माझ्या घरात सून म्हणून येणार, या विचारानेच ना मला इरिटेट व्हायला लागलाय. तुझा राग आम्हाला कळतोय भैरवी. आय टोटली अंडरस्टँड. बाय द वे, दी यशोधरा आणि ती मंदिरात. कम ऑन. दी यशोधरा सरनाईक ही कोणासमोरही झुकत नाही. ती आज मंदिरात देवासमोर मान झुकवायला आली आहे. इट्स स्ट्रेंज. या, समटाइम्स थिंग्स आर स्ट्रेंज. नाही, इट्स नॉट अबाउट दी यशोधरा सरनाईक, पण येस, दोन मुलांची आई देवी समोर मान झुकवते कदाचित. कम ऑन, इज इट रिअली नीडेड? त्याची गरज काय? हे बघ, आपण आपल्या मुलांसाठी ढाल असतो नेहमी, आणि तशी वेळ आली तर तलवारही होऊ शकतो. याच विचाराची मीही आहे आणि याच विचाराची तू पण आहे. आय नो. आणि तू जे काही करते ते तुझ्या मुलांच्या भल्यासाठी करतेस, त्यामुळे तू जे काही करणार आहेस ते योग्यच असणार आहे. त्यामुळे मला नाही वाटत की तुला देवासमोर गाऱ्हाणं घालायची किंवा कोणासमोरही झुकायची गरज आहे. रादर मी सुद्धा तशीच वागते. आय नो व्हेरी वेल. अँड ॲज यू राईटफुली सेड, आम्ही पण आता आई म्हणूनच फक्त मान झुकवली. अक्षय आणि श्रेयसची काळजी वाटते आम्हाला. अगं, दोघं साधे आहेत ग, दुनियादारीची जाणच नाहीये. आम्हाला भीती वाटते जे तुझ्या भाच्याच्या बाबतीत झालं तेच आमच्या बाबतीत झालं तर. आय मीन, श्रेयस किंवा अक्षय एखाद्या डाऊन मार्केट मुलीला घेऊन आले आणि म्हणाले की मम्मा ही तुझी सून आहे, तर आम्ही तर सहनच करू शकणार नाही आहोत.
कम ऑन, इट्स अ नाईटमेअर. ट्रस्ट मी, आपण ना या मिडल क्लास लोकांबद्दल बोलायची गरजच नाही. आपण का डिस्कस करतो हे सगळं? ट्रू. आपल्याशी त्यांचं काय कंपॅरिझन? ऍब्सोल्युटली. यु नो भैरवी, ॲज यशोधरा सरनाईक आम्ही नेहमीच एक्सक्लुझिव्ह गोष्टी चूज केल्या आहेत. म्हणजे माणसं असतील नाही तर वस्तू, एक्सक्लुझिव्ह अँड परफेक्ट. नाव दॅट तू भेटलीस, एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. येस प्लीज. श्रेयससाठी एक मुलगी पसंत केली आहे आम्ही. आय एम शुअर तू तिला ओळखत असणार. अनुष्का रत्नपारखी. रत्नपारखी इंडस्ट्रीज. अनुष्का रत्नपारखी. येस. आम्ही श्रेयससाठी तिला मागणी घालायचा विचार करतोय. व्हॉट यू थिंक? परफेक्ट. परफेक्ट. एवढ्या मोठ्या बिझनेस टायकूनची मुलगी आहे. ॲटिट्यूड, स्टेटस सगळं आपल्याला मॅच होणार आहे. आय मस्ट से युअर चॉईस इज रिअली एक्सक्लुझिव्ह अँड परफेक्ट. Oh God, Bhairavi, I can't tell you. I mean, now that you seconded, I'm feeling so relieved. Thank you. You're welcome. God, तुझ्याशी बोलून इतकं छान वाटलंय आम्हाला. How I wish आपल्याला हे कॉन्व्हर्सेशन कंटिन्यू करता आलं असतं, but this संजय यांनी मीटिंग लाईन अप केली आहे. No problem. But let's catch up soon. Yes. तू काळजी घे. Yeah. Okay? Be in touch. Yeah. Bye. Bye. ताई, मला बोलवलं होतं का? आता बोल. आपण जे काही बोलतोय ते अरविंदच्या कानावर जाता कामा नये. ऑलरेडी तो खूप संशय घेतोय आमच्यावर. असं काय बोलणार आहे ताई तू? आम्ही रत्नपारखींना भेटायचं ठरवलंय. अच्छा ठीक आहे, मग मी ती अपॉइंटमेंट घेतो त्यांची. वेडा आहेस का? जे काही घडलं त्यानंतर खरंच असं वाटतं तुला रत्नपारखी लगेच अपॉइंटमेंट देते? ताई, असं अपॉइंटमेंट न घेता त्यांच्या घरी जायचं बरं दिसत नाही ना. संजय, जर चुकून ती मुलगी श्रावणी ती जर जिवंत असेल किंवा त्या मुद्द्यावरून कोणी आम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत असेल, त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, तर आमचं रेप्युटेशन खराब होण्याआधी आम्हाला कसंही करून रत्नपारखींची नातं जोडायलाच हवं. म्हणजे आम्ही त्यांना भेटून त्यांची माफी मागायचं ठरवलंय. माफी मागणार आणि मग श्रेयससाठी त्यांच्या मुलीचा हातही मागणार. अरे देवा, थोडक्यात वाचलात. आई बाबा, आता कळलं तुम्हाला बाहेर जाऊ नका का सांगत होते? नशीब आज त्या यशोधराने आपल्याला पाहिलं नाही तिथे. हो अरू, लक्षात आलंय आमच्या. आई बाबा, अजून थोडे दिवस तुम्हाला हा त्रास सहन करावा लागणार आहे. एकदा का आपलं मिशन पूर्ण झालं ना की कुणालाही घाबरायची गरज नाहीये. हो अरू, म्हटलं ना कळलंय म्हणून. तू नको बाळा इतकी काळजी करूस. पाहिजे तर मी प्रॉमिस करते, यापुढे ना आम्ही असं काहीही वागणार नाही ज्याने तुम्हा सगळ्यांना त्रास होईल. बरं ते ठीक आहे. आराध्य, मला सांग की तू जे काही सांगितलंस तेवढंच घडलंय ना आता देवळात? हो काका, असं का विचारताय? नाही, मला का असं वाटतंय की तू आता जे काही सांगितलंस त्यापेक्षा इतर अजून तुला काहीतरी सांगायचंय, पण तू सांगत नाहीयेस. काका, ऍक्च्युली मी जेव्हा आत गाभाऱ्यात गेले पूजा करायला तेव्हा अचानक माझ्या ओढणीला आग लागली. काय? आणि ती आग विझवायला श्रेयस तिथे आत आला. व्हॉट? ताई, तुला भाजलं नाहीये ना? तू ठीक आहेस ना? आणि हे सगळं कधी घडलं? तुम्ही निघाल्यावर. पण ती यशोधरा नाही ना आली तिथे? हो काका, आणि आग त्या श्रेयसने स्वतःच्या हाताने विझवली. बिचारा, आग एवढी जास्त होती ना त्याचे हात नक्कीच भाजले असणार.
खरं तर मला त्याला थँक्यू म्हणायचं होतं तिथेच, पण नेमकं त्यावेळी मागे वळून बघितलं तर ती यशोधरा आली. मला तिथून तसंच तोंड लपवून निघावं लागलं. खरंय, चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला? बिचारा, आय होप त्याला भाजलं नसेल जास्त. आराध्या, नो, डोंट मिक्स अप युअर इमोशन्स. काका हो, पण हे बघ, तो जे वागला ना ते योग्यच वागला, पण म्हणून एवढं इमोशनल व्हायची गरज नाहीये. खरंय काका, हे बघा, यशोधरा कितीही वाईट असली ना तरी त्यांची मुलं खूप चांगली आहेत. खरंय काका, हे आत्तापर्यंत जेवढा अनुभव घेतला ना त्यावरून तरी असं वाटत नाहीये. अच्छा, मग त्या बाईमुळे इतकं सगळं भोगावं लागलं तुम्हाला, त्याचं काहीच नाही? त्या बाई बरोबर तुम्हाला तसंच रुथलेस व्हावं लागेल, टीट फॉर टॅट, कळतंय? मला एक कळत नाहीये की नेमकी त्याच वेळेला ती सरनाईक फॅमिली देवळामध्ये कशी काय आली? खरं सांगू, ही सगळी ना त्या नम्रताची चूक आहे. तिला आपण तिथे तिथल्या सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवायला ठेवलंय आणि तिने साधा कॉल करून कळवलं सुद्धा नाही. ताई, तू प्लीज शांत हो, प्लीज. हे बघ, तू तिला आत्ता कॉल करून विचार ना. आराध्या ताई. हा ताई, बोल. नम्रता, कुठे आहेस तू? तुझं कामाकडे लक्ष नाहीये. काय झालं? काय झालं? अगं, तुझ्या एका चुकीमुळे आज आपला सगळा प्लॅन फसला असता. आज आम्ही जेव्हा देवळात गेलो नेमकं त्याच वेळी सरनाईक फॅमिली तिथे कशी आली? तू कळवलं का नाहीस आम्हाला? ओ, आय एम सो सॉरी ताई, चूक झाली. चूक झाली? अगं, परत असं होता कामा नाही, ठीक आहे? हो ताई, ऍक्च्युली तू जे पार्सल दिलं होतंस ना ते मी त्यांना दिल्यानंतर त्यांनी मला ते बाहेर टाकायला सांगितलं, म्हणून मी बाहेर गेले. आणि त्यानंतर त्यांचा देवळात जाण्याचा प्लॅन कधी झाला मला काहीच माहित नाही. ओ, ठीक आहे, पण इथून पुढे तिच्यावर बारीक नजर ठेव. अशी चूक परत होता कामा नाही. हो ताई, ओके. ताई, काय म्हणाली नम्रता? तुला आठवतंय त्या दिवशी आपण यशोधरासाठी पार्सल पाठवलं होतं, ते बघून ती घाबरली होती. ते पार्सल तिने त्याच वेळी नम्रताला बाहेर फेकायला पाठवलं. नम्रताचं म्हणणं आहे की प्लॅन त्यांचा त्याच वेळी ठरला असेल, त्यामुळे ती आपल्याला कळवू शकली नाही. आता नम्रताची तरी काय चूक? असंच जर नम्रताच्या नकळत तिथे काही घडत असेल, की यशोधरा काही प्लॅन्स ठरवत असेल तर